नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। आता सरळ सेवा भरती तसेच पदोन्नती केवळ गुणवत्तेवरच केली जाणार आहे। यामध्ये भरती पदोन्नतीकरिता आरक्षण रद्द करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य लोकसेवा यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 च्या कलम 3(1) घ मधील तरतुदीनुसार एकाकी पदाला सरळ सेवेने तसेच पदोन्नतीने आरक्षण लागू होत नाही। यानुसार एकाकी पदावर सरळ सेवेने नियुक्ती गुणवत्तेनुसार करण्यात यावी तसेच पदोन्नती करताना केवळ ज्येष्ठता व पात्रता विचारात घेण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे। तसेच एकाकी पदाला आरक्षण लागू होत नसल्याने अनुशेषाचा प्रश्न उद्भवत नाही असे नमूद करण्यात आले आहे। सदरचे आदेश शासकीय, निमशासकीय सेवा मंडळे, महामंडळे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासकीय अनुदानप्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना बंधनकारक राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे।